प्रत्यक्षात भगवंताचा वर्ग असतं तिथे सौंदर्याला काय बघावं. खूप खुश झाली. कटोरा पालथं घेतलं, गरगर फिरवत निघाली कंसाकडे. कंसाच्या हातामध्ये रिकामा कटोरं टाकलं. म्हणले महाराज जरा तुमचं कटोर. अगं रिकामा आणलंस, आज तुझी आजी कुठे? म्हणे कोण? कुब्जा. महाराज मीच कुब्जा. काय तू कुब्जा? आज तुझ्या एवढा बदल कसा झाला? म्हणले भगवान गोपाल कृष्णाचा स्पर्श. म्हणजे त्याच्या स्पर्शाने इतका बदल होतो. म्हणजे त्याच्या स्पर्शाने फार बदल होतो. स्पर्श होता झाले वाकडे सरळ. स्पर्श होता झाले वाकडे सरळ. स्पर्श होता वाकडे सरळ. स्पर्श त्यांना बोलवलं होतं कशासाठी? कुस्ती खेळायला. मग रस्त्यामध्येच हत्ती पाठवला, मस्त वाल हत्ती. ज्या हत्तीला कुणीच पकडू शकत नव्हतं. मुष्टी आणि चालू पकडलं. ते तर मद्यपान करून कृष्णाला येऊ द्या बघू. भगवंताने हत्तीला पकडले. पूर्ण सोडलेलं अतिशय आपटलं. कंसाचा हत्ती मरण पावला ही वार्ता कंसापर्यंत गेली. हत्ती मारला कोणी? तर कृष्णाने मारला. अरे बाप, या हत्तीला तुम्ही हात लावू शकत नाही, त्याला मारून टाकलं. भगवंताच्या अंगावरती धावून डोळे गेले. मुष्टी चालवून
वाचले कोण आहे मामा काय गंमत आहे रे अगोदर बाळ बोलायला लागतं तेव्हा मा असं काय म्हणतात मा आणि दोनदा मा म्हणतं मामा पण हाच मामा काय झाला श्रीकृष्ण भगवंताचा म्हणून या मामाला भगवंताने शिक्षा तर दिली पण माहितीये तुम्हाला भगवंत त्याला मारत होते त्यावेळेस कंस हसत होता काय हो कंस हसत होता काय कारण हसण्याचं कारण कंसाला आनंद होत होता कृष्णा अरे माझ्या लाडक्या मला माहितच नाही तुझ्या हातानं मरण इतकं चांगलं आहे हे जर माहित असतं ते इतके दिवस कशाला थांबलो असतो खूप वेळ लावलास खूप प्रतीक्षा करायला मार मार तुझ्या मारण्यानं मला आनंद होत मारताना सुद्धा भगवंताच्या हातानं त्या मरणाऱ्याला आनंद होतो किती गंमत आहे आनंदानं कंसानं प्राण सोडले भगवंताच्या हस्ते मरण साधी गोष्ट नाही उग्रसेन बंदी शाळेमध्ये त्याला काढलं महाराज उग्रसेन म्हणाले महाराज हे राज्य तुमचं आहे माझं नाही कारण मला तर माझ्या पुत्राने बंदी शाळेत टाकलं आता मी म्हातारा मागेच्यानं काय होणार आहे याचा मेहुणा जरा समज तो मला येऊन परत मला मारेल माझ्यासोबत युद्ध करेल त्याच्यामुळे हे राज्य तुम्हीच सांभाळा भगवंताने सांगितलं नाही ज्याचं त्याला दिलं पाहिजे ही नीती कृष्ण भगवंताने आम्ही तर आमच्या जवळच्याही घेतो कोणाचाही घेतो रस्त्यात पडलं तेही घेतो नाही कृष्ण भगवंत म्हणतात नाही कोणाचाच तुम्ही दुसऱ्याचं घेऊन राज्य कोणाचं आहे उग्रसेनाचं कंसाला दुष्ट प्रवृत्तीनं बापाला कारागृहात टाकलं आणि ते राज्य हस्तगत केलं मग ते राज्य त्यांनाच द्यायला पाहिजे म्हणून भगवान गोपाळ कृष्ण उग्रसेनाला सिंहासनावर बसवतात आणि स्वतःच्या हातानं राज म्हणून त्यांच्या डोक्यावरती उग्रसेना आणि मग आता उग्रसेन आज्ञा देतो द्वारपालांना की वसुदेव देवकीला मुक्त करा आणि मग वसुदेव देवकीला मुक्त केला त्यांना गोळ घातले जाते प्रत्यक्षात भगवंत वसुदेवाला स्नान घालतात देवकी मातेला स्नान घालतात देवकीनं कृष्णाला बघितलं कन्हैया कृष्णा अरे 2 मिनिटं माझ्याजवळ जायला लागले 2 मिनिट लगेच तुला माझ्याजवळ दूर जाऊ लागलं अतिशय गमतशीरी आहे खरंच मी अभद्र आहे दळभद्री आहे माझ्या बाळाला मी प्रेम देऊ शकले नाही दुग्ध प्राशन करू शकले नाही लाड करू शकले नाही काहीच करू शकले माते आता आलोय ना माते कर ना तुला काय करायचं आता मी तुला सोडून अजिबात जाणार नाही खरं तर घडघडी खोटं कारण जाणार तर माहिती आपल्याला भगवंताला माहिती सगळं सोडून जावं आपल्याला दुसरे काम भरपूर आहे पण मातेला म्हणतात तुला सोडून आता अजिबात जाणार नाही चिंता करू नको पिढ्या जाणार खूप आनंद झाला वसुदेवाची काही भेटली डोळ्यातून उघडलेले अश्रू गाडी दिशावर आलेले आहेत बाप रडत नसतो कधीतरी क्वचित बाप रडतो आई रडताना आपल्याला दिसते पण बाप रडताना दिसत नाही आई मात्र भगवंतांना
पाण्याला स्नान घातलंय, उठणं लावलंय, गरम पाण्याला स्नान घातले, त्यांना बरतरी वस्त्र अंगावरती परिधान करायला दिलेली आहे, अलंकार दिलेले आणि आसनावरती विराजमान आपल्या हातानं पकडून आसनावरती माता पित्याला बसवली. वेळ जरूर लागला पण कृष्णानं माता पित्याचा सन्मान केलेला आहे. हे कृष्ण चरित्रामध्ये शिकण्याची गोष्ट. आपण तर आपल्या माता पित्याचा हात धरतो आणि त्यांना हळूच वृद्धाश्रमामध्ये सोडून देतो. किती अवघड आहे का? तर सासू सुनेचं पटत नाही. सून म्हणते एक तर आत्या वेळी राहिली नाही तर मी राहिली, काय करावं त्या माणसाला विचारेल. अरे जिच्या पोटी त्यानं जन्म घेतला तिला त्याग करण्याची पाळी त्या पोरावर येते. माऊले तुझं पोरग कुठं झालं ना, तेही त्याच्या पत्नीला घेऊन येईल आणि मग तिलाही तू नकोशी वाटशील. त्यावेळेला तुलाही आश्रमात तुझं पोरग तुझ्या हाताने घेऊन जाईल. हे जरा ध्यानात ठेव. तुझ्यावर ती पाळी येणार आहे पाय, हे विसरू नकोस. भगवान गोपाल कृष्ण भगवंताचं चरित्र ऐकत असताना या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. माता पित्याचा सन्मान हा अत्यंत महत्वाचा आहे.
शी सू सगळं तिथेच असते सगळं. किती सहन करते ती आई, तो बाप किती सहन करतो, ती सत्य कसं सहन करतो. आपल्या धोत्राला गाठी पाडून तो आपल्याला उत्तर घेत देतो. स्वतः गाडी करत नाही पण आपल्याला पेन घेऊन देतो, वह्या घेऊन देतो. शिकून आपण मोठे झालो पाहिजे, काबाड कष्ट करणं आपल्या नशिबी नाही आलं पाहिजे म्हणून तो बाप सतत झटत असतो, ती आई सतत झटत असते. त्याला कसं विसरायचं, काही लागत नाही हो, काही लागत नाही. मी नेहमी सांगतो आई वडिलांना तुम्ही काहीच देऊ नका, अरे त्यांनीच तर तुम्हाला सगळं दिले ना. त्यांना तुमच्याकडे काय पाहिजे, फक्त तुम्ही त्यांना प्रेमानं बोलावं, एवढीच त्यांची अपेक्षा. मी एक तंत्र सांगत असतो, तंत्र सर्वांनी लक्षात घ्या. तुम्ही घरी गेलात ना, घरी गेल्या गेल्या पत्नीला जरूर बोला, तिने तुमच्यासाठी खूप कष्ट घेतले, खोटं नाही आहे, पण अगोदर आईकडचा तिचा अधिकार पाहिला, तिच्या पाया पडा. पुन्हा ते पाय तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला ते पाय नाही देत ती गेल्यानंतर, म्हणून तिच्या पहिलं पाय पडा. उशिरा जर गेला तर तो जेवढीच का काय, का जेवढी नाहीस, माझी कशाला वाट बघतेस, तर मी लहान नाही राहिले, मला वेळ होता, तू जेवण करून नंतर बापाकडे जा. दादा आवड नसतात, माझी वाट कशाला बघितली, जेवण करायचं ना तुम्ही, तुम्हाला शुगर आहे, जेवून घ्यायचं. अगं बाबाला जो कार्य घातला तर तू सांगायचं नाही, तो उशीर राहणार आहे. आणि मग नंतर पत्नीकडे जा, तिलाही मला खूप कष्ट करतेस तू, माझ्या आईचं करतेस, माझ्या वडिलांचं करतेस, माझ्या मुलांचं करतेस, खूप त्रास होतो नाही, तिलाही खूप बरं वाटेल. हो माणसं प्रेमाची भुकेळ आहे, काहीच नाही पाहिजे माणसाला. माणूस नावाचा प्राणी जो आहे ना, याला धन लागत नाही, दौलत लागत नाही, संपत्ती लागत नाही, हिरे पाणी मोती सोना नाणं काहीच लागत नाही, त्याला फक्त प्रेमाचे 4 शब्द. प्रेमानं जर तुम्ही बोललं ना, भुकणारे कुत्रे सुद्धा शब्द प्रेम करून बघा. मी केलं प्रयोग, कुत्र जर 14 अंगावरती आला तर जागेवर होता का, अगदी प्रेमाने त्याला बोलला, अरे बाबा काय झालं, का बघतोस, अरे माझ्याकडून काही त्रास आहे तुला, मी काही तुला त्रास दिला, काही उपद्रव देणार आहे का, काही निरस्ताना चाललोय, जाऊ दे मला. इतक्या प्रेमाने तुम्ही कुत्र्याला बोला, कुत्र्याचं भुकणं कुरकुरण्यावर येतं. अजून थोडा वेळ बोलले तुम्ही त्या कुत्र्याला की कुत्र सेकून खायला, त्यालाही ती भाषा कळते हो प्रेमाची. प्रेमाने पहाड जिंकत आहे का, पहाड. द्वेषाने मात्र काही जिंकत आहे. आपण माता पित्याला जर प्रेम नाही दिलं तर कसं होईल. भगवान गोपाल कृष्ण माता पित्याच्या आज्ञेने महिनाभराचे काळ तिथे झाले. भगवंतांना राज्याची घडी बसवली. कंसाचा प्रधान ज्याचं नाव उद्धव, ते म्हणजे आम्ही कंसाचे सल्लागार होतो महाराज, पण आमचं कंस महाराज ऐकत नव्हते, त्याच्यामुळे असं झालं. आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत. भगवंतानं उद्धव देवाकडे बघितलं
आणि बघता क्षणी उद्धव देव भगवंताच्या प्रेमामध्ये पडले. तात्काळ धावत आले भगवंताच्या श्रीचरणावरती, लोकांवर घेतलं. प्रभू किती दयाळू आहेस, किती दयाळू. यामध्ये 1 महिन्याचा काळ स्थिर स्थावर झालं. आता कंसाच्या पत्नी होत्या, त्यांचा कैवार घेऊन जरासंध तिकडून चालू. त्या जरासंधाचा निपटारा भगवंत करतात. जरासंधाला 17 वेळेस पिटाळून लावले. 17 वेळेस. वसुदेव म्हणतात यांना आता आश्रमात पाठवायला पाहिजे ना, राजकुमार थे, त्या आश्रमात पाठवून याचा विद्याभ्यास झाला पाहिजे. खर तर देवाला गुरु करायची गरज आहे का? नाही, देवस्थ गुरु आहे. कृष्णं वंदे जगद्गुरु, सगळ्या जगाचा गुरु आहे तो. त्याला गुरु केलं पाहिजे का? पण करावं लागतं हे त्यांनीच सांगितलं. यदाचरती श्रेष्ठ जे श्रेष्ठ माणसं आचरण करतात, आचरती श्रेष्ठ तस तत्त त्याप्रमाणे ते जनसमुदाय त्याच्या प्रकारे आचरण करतो, त्याला अनुगामतो. आणि म्हणून मोठ्या माणसानं चांगलं आचरण केलं पाहिजे असं भगवंत सुद्धा सांगतात श्रीमद भगवद्गीतेत. आणि मग वेळा ध्यान करण्यासाठी सांदेपाणी नावाच्या आश्रमामध्ये पाठवण्याचं ठरवलेलं. देवकी म्हणते आत्ताच तर बालक आलं आणि आत्ताच त्याला आश्रमात पाठवलं. बरं, त्या काळात आश्रमात पाठवणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. आताच्या सारखं नव्हतं. त्या आश्रमात सगळ्या सुविधा आहेत, फॅन आहे, AC आहे, बेड आहे, कम्प्युटर आहे, खेळण्याचं मैदान आहे, हॉर्स रायडिंग आहे, वेगवेगळे खेळ आहेत. असं नव्हतं. मग मुंडन केलं जायचं, शेळी ठेवल्या जायची, गळ्यामध्ये जानवं टाकलं जायचं, हातामध्ये झोळी दिल्या जायची. आणि त्यांनी पहिले आपल्या आई वडिलांच्या घरी भिक्षा मागायची, मग आश्रमात दोघांचे मंडन केलं. भगवान गोपाल कृष्ण आणि बलरामला दोघांनी भावांचं मंडन केलं. दोघांच्या अंगावरती भरजरी वस्त्र होतं ते काढलेले आहे, अलंकार काढलेले आहे. आणि अंगावरती त्यांच्या वलकले घातलेले आहे, जाणे भरणे कपडे, पगडी वस्त्र, जाणं गळ्यामध्ये टाकलं, सेंडी ठेवली, हातामध्ये झुलून. आणि उद्धव देवानं भगवान गोपाल कृष्णाला आणि बलराम दादाला तिथे भिक्षा मागायला सांगितली. देवकी माता भिक्षा मागते. योगी यांच्या साधूच्या वेशामध्ये, विद्यार्थ्यांच्या वेशामध्ये हे सगळे आहेत दर्शवले. आणि मातेच्या घरात म्हणजे आपल्याच घरी जाऊन भिक्षा मागली. भिक्षा असा सवाल केला. तत्क्षण देवकी मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. माझं सोन्यासारखा राजकुमार, सोन्यासारखी लेकरं आणि भिक्षा मागताय. माते, हा नियम आहे. नियम सगळ्यांनी सारखा आचरला पाहिजे. मग तो भगवंत असो, संत असो की अजून कोणी असो. भगवंत नियम सांगतो. या नियमाला मी सुद्धा अपवाद नाही, मी असं वागलंच पाहिजे.
आईला घरापर्यंत धान्य दिलेलं आहे ते जोडीतलं धान्य मुलात बांधली आणि उद्भवले भगवान गोपाल कृष्णाला आणि बलराम दादाला संदीपाणी महाराजांच्या ऋषीच्या आश्रमामध्ये नेऊन सोडायचे त्यांनी ठरवले. जंगलामध्ये संदीपाणी नावाचा ऋषी त्यांचा आश्रम, त्या आश्रमामध्ये त्यांना अगोदर जाऊन सांगितलं की तुमच्या आश्रमामध्ये आमचे 2 राजकुमार येणार आहेत. संदीपाणीला आमचे 2 राजकुमार तुमच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी येणार आहेत. हात जोडून आकुराने संदीपाणी ऋषीला विनंती केली, महाराज परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाळ कृष्ण आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू बलराम दादा त्या दोघांना आम्ही तुमच्याकडे आश्रमामध्ये भरती करायचं ठरवलं. योग्य ते शिक्षण तुम्ही करणारे आहोत. घेऊन या संदीपाणीला. आणि संदीपाणी त्या आकुराला सांगतात की हरकत नाही, घेऊन या. ती बालकं माझ्या आश्रमामध्ये राहिल्या माझ्या आश्रमामध्ये जर राहिली तर उलट माझं भाग्य उजळलं. घेऊन घ्या. हा निरोप घेऊन तेव्हा आकुर वापस येतात आणि भगवान गोपाळ कृष्ण आणि बलराम दादाला रथामध्ये घेऊन संदीपाणीच्या आश्रमामध्ये घेऊन जातात. संदीपाणीची पत्नी जी आहे तिने आश्रम अगदी सगळा समर्पण करून सजवून दिला आहे. आणि आता माझ्या आश्रमात भगवान गोपाल कृष्ण येणार आहेत, तर प्रत्यक्षात परब्रह्म परमेश्वर. संदीपाणीला आदेश दिला. संदीपाणी म्हणतात पत्नीला सांगितलं, बाकीचे शिष्य होते त्यांना सांगितलं की आपली कुटिया जी आहे ती चांगली सजवा. रामवाड्या काळात कृष्ण येत आहे. सजा दो घर
भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम दादा संदीपणीच्या चरणाचं दर्शन घेऊन त्यांच्या जवळ बसले आणि संदीपणी ऋषींनी भगवान गोपाल कृष्णाला आणि बलराम दादाला तिथल्या विद्यार्थ्यांच्या समवेत शिक्षण द्यायला सुरुवात केली. समोर भगवंताच्या संदीपणी आश्रमाचं वैभव वाढलेलं आहे आणि ऋषी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देतात. गुरु घरी कसं असावं, गुरुगृह वर्तन विद्यार्थ्यांचं कसं असावं, संन्यास धर्म कसा आहे, गृहस्थ धर्म कसा आहे, राज्य करत असताना कुणावरही अत्याचार होता कामा नये, अनेक प्रकारचं असं शिक्षण दिलं. गुरु म्हणजे काय असतो? गुरु हा विद्यार्थ्यांचा आत्मा असतो. गुरु म्हणजे विद्यार्थ्यांचं आचरण असतो. विद्यार्थी कसे आचरतील